नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। एटीएम चोरीचा डाव उधळून लावला, 6 आरोपी गजाआड। नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर शहरात एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला नवापूर पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात। या 4 तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारं आणि वाहनंही जप्त करण्यात आली आहेत। नेमकं काय घडलं? 7 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1:50 ते 2 वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाला। अज्ञात आरोपींनी लोखंडी हत्यारांच्या मदतीने एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी नवापूर पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी त्या परिसरात पोहोचले। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला। पोलिसांनी तात्काळ एटीएमची पाहणी केली असता मशीन खाली पडलेले आणि त्याचे सेन्सर तुटलेले आढळले। तपास कसा लागला? हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नवापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली। त्यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावून पुरावे गोळा केले, तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना आरोपींच्या हालचालीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारांकडून काही संशयितांची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल तालुक्यातून आरोपींना ताब्यात घेतले। अटक केलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल। पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेले 4 तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांना मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरलेली लोखंडी विडी आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या 2 मोटरसायकलही जप्त केल्या। ही संपूर्ण कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कमी वेळेत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली। नागरिकांना पोलिसांचे आवाहन। या घटनेनंतर नवापूर पोलिसांनी शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पोलिसांनी लोकांना त्यांच्या घराबाहेर आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सल्ला दिलाय, जेणेकरून अशा घटनांना वेळीच आळा घालता येईल। वाघ, डेप्युटी मॅनेजर नवापूर ब्रांच कॅश डिपार्टमेंट। जवळ साधारणतः 1-1:30च्या दरम्यानमध्ये हा इन्सिडेंट झालेला आहे। इमिजिएटली आमच्या सर्व्हिलन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याची कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या एटीएमची अशी वित्तहानी झालेली नाही। फक्त ते डॅमेज वगैरे झालेलं आहे, पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो, त्यामुळे हा वित्तहानी झालेली नाही बँक।